एकदा हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना विष दिलं प्यायला. मोठ्या एका भांड्यामध्ये प्रल्हाद महाराजांनी ते भांड घेतलं विषाचं आणि बघितलं आणि म्हटले, प्रल्हाद महाराज म्हटले, हे तर विष नाहीये, हे तर अमृत आहे, अमृत, आणि मी नक्की पिणार. प्रल्हाद महाराज हसत 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 त्यांनी ते विष जे आहे ते पिऊन घेतलं. आणि हिरण्यकशिपू आणि बाकीचे सगळे राक्षस बघत राहिले. त्यांना आश्चर्य वाटलं की अरे प्रल्हाद महाराजांनी एवढं पिऊन घेतलं आणि काहीच झालं. प्रल्हाद महाराज म्हटले, बघा हे जे विष आहे माझा मामा आहे. प्रल्हाद महाराज म्हटले, बघा जेव्हा समुद्र मंथन झालेलं सगळ्यात पहिले समुद्रातनं बाहेर काय आलं होतं? विष. त्यानंतर वेगवेगळे रत्न आले, 14 रत्न बाहेर आले. त्यात लक्ष्मी पण त्या समुद्रातनं बाहेर आली. ही लक्ष्मी देवी माझी आई आहे, ही माझी माता आहे, आणि त्याच समुद्रातनं विष पण आलं. त्यामुळे विष हा माझा मामा झालेला आहे. आणि मामा आपल्या भाच्याला कस काय मारू शकतो? मामा आपल्या भाच्याला मारू शकत नाही. प्रल्हाद महाराज जे आहे नेहमी भगवंतांचं स्मरण करत होते आणि भगवंत त्यांना नेहमी वाचवत होते. प्रल्हाद महाराज एक मोठे महाजन आहेत.